राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। बांगलादेशने आयातबंदी हटवताच कांदा 200 रुपयांनी वधारला। निर्यात वाढल्यास उत्पादकांना होणार फायदा। सध्या आयात परवाने मर्यादित। बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून देशातील कांद्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी कांदा आयातीला अखेर हिरवा कंदील दाखवण्याचा परिणाम दिसून आला असून कांद्याच्या दरामध्ये सरासरी 200 रुपयांची वाढ झाली। शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई-केवायसी अभावी 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आव्हान। मोठी बातमी 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी। बँकांना माहिती तयार ठेवण्याच्या सूचना। सहकार विभागाकडून पोर्टल बनवण्याचे देखील काम सुरू झाले असून आता शेतकऱ्यांना देखील लवकरच दिलासा मिळणार आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार असून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। जून ते ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी अवकाळीची मदत मंजूर। शासन निर्णय जारी। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर अपडेट बघणार आहोत। व्हिडिओला लक्षपूर्वक बघत चला। लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंची सभागृहामध्ये सर्वात मोठी घोषणा। म्हणाले लवकरच 2100 रुपयांचा हप्ता देणार। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना वाढीव 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष। रब्बी हंगामामध्ये खत दर वाढ। पिकांना हमीभाव देखील मिळणार। शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट। सोयाबीन खरेदी मर्यादेमध्ये वाढ। कृषी विभागाकडून वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। सोयाबीन खरेदी मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 1278 कोटी रुपये वितरित। शेतकऱ्यांना दिलासा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सध्या जर बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1278 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। कापसाची यंदा विक्रमी आयात। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा अंदाज। देशांतर्गत उत्पादन गतवर्षीपेक्षा कमीच राहणार। तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। 3 कोटी नागरिकांना दिलासा। लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होणार। पीएम किसान योजनेतील पाटोदा तालुक्यातील 43 संशयित लाभार्थ्यांची चौकशी सुरू। केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेमध्ये काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून जे शेतकरी निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर हप्त्याच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी करावी। अपात्र लाभार्थ्यांनी लाटले लाडकेचे 32 कोटी रुपये। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे बोगस लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचे 32 कोटी रुपये या ठिकाणी लाटले असल्याची माहिती समोर आली आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट। शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सध्या जर बघायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, परभणी आणि बीड या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून या 3 जिल्ह्यातील साधारणतः 38,105 शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 27 कोटींचा निधी हा जाहीर झाला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा विश्व विक्रम। एकाच महिन्यामध्ये 45,911 पंप। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्रे। मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला।
गळ्यात कापसाची माळ घालून विरोधक विधान भवनामध्ये शेतकरी उपाशी सरकार तुपाशीच्या घोषणा. सध्या नागपुरामध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार आंदोलन करत सत्ताधारी सरकारला धारेवरती धरले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यामध्ये कापसाच्या बोंडांची माळ घालून विधान भवनामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवरती तीव्र संताप व्यक्त केला असून राज्य सरकारवरती जोरदार टीका केली असल्याचं बघायला मिळालं. लाडक्या बहिणीबद्दल बोलाल तर घरी बसावं लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आमदारांना सुनावलं. लाडक्या बहिणीबद्दल काही बोलाल तर घरी बसावं लागेल असं मुख्यमंत्री म्हटले. पुढील 10 दिवस हुडहुडी. उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये थंडीची लाट. बंगालच्या उपसागरामध्ये सेन्यार आणि दिटवा ही 2 चक्रीवादळे तयार झाल्यानंतर देखील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा जास्त थंडीचा अनुभव आला. आता मात्र पुढील 10 दिवस म्हणजेच या ठिकाणी साधारणतः 20 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट आहे. पीक नुकसानीच्या मूल्यांकनानंतर महाराष्ट्राला मदत मिळणार. शिवराजसिंह चौहान यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये अलीकडेच अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करून त्या आधारावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकले जातील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. लोकसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या काळामध्ये शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी पिकांच्या नुकसानी भरपाई संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तर याला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता राज्य सरकारनंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्यातून 4 लाख कोटी रुपये वितरित. शिवराजसिंह चौहान यांची माहिती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सुरुवातीपासून केंद्र सरकारकडून 21 हप्त्यांमध्ये सुमारे 4 लाख कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली आहे. 15 डिसेंबरपर्यंत गहू कांदा पीक विमा नोंदणीची संधी. वेळेमध्ये अर्ज भरल्यास शेतकऱ्यांना मिळणार लाभ. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पीक विमा भरणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, कर्जमाफी द्या. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक. राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आता शेतकऱ्यांचा या ठिकाणी 7/12 कोरा करण्यामध्ये यावा अशी मागणी करण्यात आली. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने माहिती तयार करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. त्यासाठी सहकार खात्याकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जात आहे. त्यावर सर्व बँकांना कर्जदारांची माहिती ऑनलाईन भरावी लागेल. शेतकऱ्यांकडील थकबाकीच्या अडचणींवरती दीर्घकालीन उपाययोजना संदर्भामध्ये समितीने कृषी आयुक्तांना अभ्यास करण्यास देखील सांगितले. ही आर्थिक दिवाळखोरीच. राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची पण दिवाळखोरीकडे वाटचाल करणारी नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असले तरी एकंदरीतच आकडेवारीवरती नजर टाकली असता दिवाळखोरी स्पष्ट दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका, कारण की आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे. यामध्ये आता जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील साधारणतः 7,333 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानंतर सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील साधारणतः 20,617 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्याकरिता 57 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. शेतकऱ्यांना SMS येईना, खरेदी केंद्र सुरू होईना. पणन मंत्र्याच्या घोषणेला उलटले बरेच दिवस. सोयाबीन खरेदी केंद्राला लागेना मुहूर्त. संपूर्ण राज्यभरामध्ये 15 नोव्हेंबरपासून हमीभाव केंद्रावरती सोयाबीनची खरेदी सुरू होणार असल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली होती. आता घोषणा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी बऱ्याच ठिकाणी बारदाना उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजना अखेरकार शासन निर्णय निर्गमित. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने JAR हा निर्गमित केला आहे. 263 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता 17वा हप्ता मिळणार.
नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार असे या ठिकाणी आता सांगण्यामध्ये येत असलं तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता येणार असं सांगण्यामध्ये येत होतं। आता नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना चालू झाला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। समोर आलेल्या माहितीनुसार 20 डिसेंबर पर्यंत हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। मोठी बातमी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 90 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पिकांच्या नुकसान भरपाईनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमिनीची देखील नुकसान भरपाई जमा होणार आहे। 90 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना कधी मिळणार पीक विमा? मूग उडदाचे उत्पन्न निश्चित, आता सोयाबीन, तूर, मका, कांद्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये। पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्यामध्ये आता पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षा लागली आहे। शेतकरी मदतीबाबत दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। सरकारने दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवातच झाली आहे। महत्त्वाची बातमी, 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।